नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच PMFBYच्या खरीप हंगाम 2026 संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. यंदाच्या पीक विमा नोंदणीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला असून 10 ऑगस्टपर्यंत तब्बल 81.4 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी आता नोंदणी केलेली आहे. मात्र यासोबतच डिजिटल पीक सर्वेक्षणाबाबत एक अत्यंत महत्त्वाची अटसुद्धा लागू करण्यात आलेली आहे. ओके, तर आता आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी ही माहिती आहे ती एक एक करून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण पहिल्या न्यूज अपडेटविषयी जर बघितलं तर खरीप 2026 खरीप हंगाम 2026साठी महाराष्ट्रातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झालेली आहे. कर्ज न घेतलेल्या म्हणजेच की नॉन लोन शेतकऱ्यांसाठी 10 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत होती. त्यामुळे आता या शेतकऱ्यांसाठी पीक विमा नोंदणीची अंतिम तारीख आता संपलेली आहे. तसे आता ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे म्हणजेच की लोन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती बँकामार्फत सुरूच आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेकडून पीक विम्याची नोंदणी आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. तसे आता आकडेवारीबद्दल जर सांगायचं झालं तर 10 ऑगस्ट 2026पर्यंत महाराष्ट्रात तब्बल 81.4 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केलेली आहे. आणि या शेतकरी मंडळींना मिळणारे एकूण विमा कवच तब्बल जर बघितले आपण तर ते आहे 30,281 कोटी इतकी असल्याची माहिती आहे. आणि म्हणजेच की यंदाही मोठ्या प्रमाणावर शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी हे झालेले आहेत. आता जर आपण नंतरची जर अपडेट बघितली तर 2025मध्ये महाराष्ट्रात सुमारे 95 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला होता. यंदा 10 ऑगस्टपर्यंत 81.4 लाख शेतकऱ्यांची नोंदणी ही झालेली आहे. कर्जदार शेतकऱ्यांची प्रक्रिया जी आहे ती ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू असल्याने अंतिम आकडेवारीमध्ये आता आणखीन बदल होण्याची शक्यता आहे. आता आपण थोडीशी पुढची अपडेट बघूया. आता आपण पाहूया की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने पीक विमा नोंदणीमध्ये बाजी मारलेली आहे. नांदेड जिल्ह्याचं जर बघितलं आपण तर नांदेड जिल्ह्याने महाराष्ट्रात सर्वाधिक पीक विमा नोंदणी करून पहिला क्रमांक मिळवलेला आहे. नांदेडमध्ये तब्बल 9.48 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी जी आहे ती केलेली आहे. तसेच पीक विमा नोंदणीमध्ये बीड जिल्हा जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. बीडमध्ये 9.34 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये नोंदणी ही केलेली आहे. म्हणजेच की नांदेड आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हा सहभाग जो आहे तो घेतलेला आहे. तसेच आता लातूर जो आहे लातूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. लातूरमध्ये 6.21 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केलेली आहे. यानंतर परभणी जिल्हा हा जो आहे तो चौथ्या क्रमांकावर आहे. परभणीमध्ये 5.23 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. तर अहिल्यानगर जिल्हा जो आहे तो 5व्या क्रमांकावर असून येथे 5 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी जी आहे ती केलेली आहे. तर आता एकूण आकडेवारी जर आपण बघितली तर मराठवाडा विभागात पीक विमा योजनेला सर्वाधिक प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे. विशेषतः नांदेड, बीड, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पीक विमा जो आहे तो घेतलेला आहे. तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा नोंदणी तुलनेने कमी झालेली आहे. यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः कोकण विभागात पीक विमा योजनेला सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याच्या आकडेवारीतून दिसून येते. आता सर्व शेतकऱ्यांनी ही जी माहिती आहे ती विशेष लक्षात ठेवावी. खरीप हंगाम 2026मध्ये डिजिटल पीक सर्वेक्षण म्हणजेच की ई पीक पाहणी आता अनिवार्य करण्यात आलेली आहे. आणि याचा थेट संबंध पीक विम्याच्या अर्जाची सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही नीट सगळी माहिती जी आहे तुमच्या ती पूर्ण नीट द्या. समजा आता असं समजा की तुम्ही शेतकऱ्यांनी एखाद्या पीक विम्याच्या अर्जामध्ये एका पिकाची नोंद केलेली आहे, पण डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये म्हणजेच ई पीक पाहणीमध्ये दुसऱ्याच पिकाची नोंद आढळली तर ही जी तफावत आहे ती गंभीर ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचा जो अर्ज आहे तो रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनी विमा अर्जातील पिकाची माहिती आणि डिजिटल पीक सर्वेक्षणातील नोंद यामध्ये तफावत राहणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एक एक करून सांगितलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पीक विम्याची नोंदणी तसेच बँकेकडील प्रक्रिया आणि ई पीक पाहणीतील पिकाची नोंद व्यवस्थित तपासून ठेवणे अत्यंत
महत्त्वाची आहे. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेन. ओके. तर शेतकरी मंडळींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. आपल्या इतर मित्रमंडळींपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.